मित्रांनो नमस्कार. ज्ञाना शेतीमध्ये आपलं स्वागत करतो. मी अंकुश बर्डे. ज्ञाना शेतीचा माध्यमातून तुम्हाला आठवड्यातून 2 वेळा भेटायला येतो आपण. एक बुधवारी आपला व्हिडिओ पडतो आणि एक शनिवारी सकाळी व्हिडिओ पडतो आणि एक रविवारी आपण छोटी शॉर्ट घेत असतो, ज्याच्यात फक्त तुम्हाला एखाद्या पिकाबद्दल थोडी माहिती, बेसिक माहिती मिळते. ज्ञाना शेतीचा उद्देशच एक आहे की शेती हे शास्त्र आहे. इथून पुढे तुम्हाला शेती करायची तर वाचून लिहून तंत्रशुद्ध शेती केली तर शेती परवडू शकते. आणि मग त्यासाठी काय करावं लागेल तर मूळ तंत्रज्ञान कुठलंही पीक घ्या, तुम्ही भाजीपाला घ्या, फळबाग घ्या किंवा चंदन घ्या, नाही तर मग साग घ्या. आपल्या ज्ञाना शेतीच्या वेबसाईटवर गुगलवर जर ज्ञाना शेती टाकलं तर तुम्हाला एक वेबसाईट सापडेल आणि तिथं जवळपास 106 प्रकारचे लेख आणि पिकाबद्दल सविस्तर माहिती दिलेली. मग पालक असेल, गवार असेल, आंबा असेल किंवा चंदन असेल, साग असेल, बांबू असेल, या सगळ्या महाराष्ट्रामध्ये जेवढी काय महत्त्वाची पिकं घेतली जातात त्या सगळ्या पिकाबद्दल कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्र किंवा प्रगतशील शेतकऱ्यांनी त्या पिकाबद्दल महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर आज काय तंत्र आहे त्याचा एकत्रित सार देण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि त्याचा उद्देश एकच आहे की शेतकऱ्यांनी शेती हे शास्त्र आहे हे समजून घ्यावं, पिकाची बारकावे समजून घ्यावेत आणि मग पीक लागवडीपासून त्या पिकाला काय जे देणं शक्य आहे त्या पद्धतीवर भर द्यावा. काहीतरी बाहेरून विकत आणून वापरावं हा उद्देश न ठेवता, डोळं झाकून शेती न करता शेती करावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर आज आपण मित्रांनो महाराष्ट्राची जी पारंपरिक पिकं होती त्याबद्दल आज बोलणार आहोत. तर मटके आणि हुलगा या पिकाबद्दल बोलणार आहोत. आपण मागच्या वर्षी याचा एक व्हिडिओ केला होता. आता यावर्षी जे पावसाचे अंदाज आलेले आहेत ते 92 ते 94% पाऊस पडेल. त्यामुळं शेतकरी तसा हवाल दिला आहे. एकतर मागच्या वर्षी अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळं बऱ्यापैकी पिकाचं लोकांचं नुकसान झालं. तशी शेती त्याच्या मागच्या वर्षी दुष्काळ होता, त्याच्या मागं 2-3 वर्ष अतिवृष्टीच झाली आणि एवढं सगळं शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, बळीराजा आहे आणि सगळ्याला पोसायचं काम करतो आहे. पण त्याचं मात्र पोट खपाटीला जातं आहे, त्याला काय शिल्लक राहत नाही आणि त्याच्यावर जेवढी काही यंत्रणा अवलंबून आहे त्यांचं मात्र सगळ्याचं बरं चाललं आहे. आणि मूळ जो त्याचा हकदार आहे, जो एका दाण्याचे 1000 दाणे करतो, तो मात्र उपाशी आहे, अर्धपोटी आहे. याच्यावर शेतकऱ्यांनी स्वतः विचार करावा लागेल. तुमच्यासाठी कुणीतरी फार बाहेरचं येऊन काहीतरी जादू करेल आणि तुमची परिस्थिती सुधरेल हा विचार पहिला शेतकऱ्यांनी डोक्यातनं काढून टाकावा लागेल. आणि आमची बलस्थानं काय आहेत, आम्ही काय करू शकतो, नवीन काहीतरी आलं आहे आणि त्याच्या मागं पळत राहण्यापेक्षा आणि डोळं झाकून बाजारातनं काहीतरी विकत आणून वापरण्यापेक्षा माझी जमीन कशी आहे, माझ्याकडे पाऊस किती होतो, माझ्याकडे मनुष्यबळ किती आहे, माझ्याकडे भांडवल किती आहे, ह्या सगळ्याचा विचार करून पीक पद्धती निवडायला पाहिजे. आता यावर्षी पाऊस कमी चांगला आहे, मग सोयाबीनच घेणार का कापूस घेणार का दुसरी कुठली पिकं आहेत का आमच्याकडं, ह्याचा कधी आम्ही विचार करणार आहोत का नाही. आता मी म्हटलं होतं की मटकी आणि हुलगा का लावायचा यावर्षी तरी का लावायचा. यावर्षी बघा मित्रांनो, जेवढे काय अंदाज आलेले त्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे की वेळेत पाऊस सुरू होईल, मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मात्र पावसाचा ताण दिला जाईल किंवा अल निनो सक्रिय होईल. बरोबर. मग आम्ही 50-55 लाख हेक्टरवर सोयाबीन लावणार, 40 लाख हेक्टरवर कापूस लावणार, मग राहिलेल्या क्षेत्रावर मका आणि तूर लावणार आणि मग बाकीचं शेती परवडत नाही. ही सगळी पिकं जी म्हटलं, ह्या सगळ्या पिकाची पाण्याची गरज आहे 600-700 मिलीमीटर. आमच्याकडे पाऊस पडतो 350 पासून 700 मिलीपर्यंत. आता यावर्षी 92% पडणार, म्हणजे जिथं 700 पडत होतो तिथं पडणार 600 mm, जिथं 350 पडतो तिथं पडणार 250 mm. आणि मग आम्ही तेच पिकं धरून बसणार का आणि मग शेती कशी परवडायची. आपल्याला 250-300 मिलीमीटरमध्ये कुठली पिकं येतात तर ती पिकं येतात, मूग येतं, उडीद येतं, मटकी येते, हुलगा येतो. आता ही जी 4 पिकं सांगितली त्याच्यामध्ये मटकी हुलग्याचा जर दर विचार करा तुम्ही, हुलगा आणि मटकीचा दर माझ्या माहितीप्रमाणे कमीत कमी 100 रुपये किलो आहे. आठवडी बाजारात तुम्ही काही शेतकरी बसलेले असतात किंवा किराणा दुकानामध्ये विचारा. आणि मग ह्याच पारंपरिक, ही माझ्याकडची पारंपरिक पिकं होती. ह्या मातीत, ह्या पाण्यात,
ह्या वातावरणात ती रुजलेले आहेत, ह्यांच्यावर कीड येत नाही, रोग येत नाही, स्थानिक वाण आहेत, ह्याच्यात हायब्रिड नाही, याला खत कमी लागतं, याला पाऊस कमी लागते, हलक्या जमिनीत येतात, उताराच्या जमिनीत येतात, पावसाचा खंड पडला तरी येतो. मग आम्ही ह्या पिकाचा विचार जर डोळ्यापुढं ठेवला तर यावर्षी माझी आग्रहाची विनंती, एखादा एकर तरी हे पीक करून बघा. आणि त्याचं सगळं शास्त्र आपण ह्या व्हिडिओच्या खाली ह्या दोन्ही पिकाचं, मटकीचं हुलग्याचं देत आहे. तर मग मटकी हुलगा यावर्षी लागवड करायची तर का लागवड करायची? हे हलक्या मध्यम जमिनीत, उतारा जमिनीत येतं आहे, अत्यंत उत्पादन खर्च कमी आहे, ह्याला एकदा बी घेतलं पुढं 2-3 वर्ष विकत घ्यायची गरज नाही, खत कमी लागतं आहे, पाऊस कोरडो आहे, कमी पावसावर येतं आहे, बाजारात ह्याची मागणी चांगली आहे, 3 ते 4 क्विंटल. आणि जर तुम्ही सोयाबीनसारखा या पिकाला जीव लावला तर 5 क्विंटल एकरी 100% होतं आहे. मी तुम्हाला खात्री देतो मित्रांनो, 5 क्विंटल आणि 100 रुपये भाव, 50,000चं पीक आहे. 70 दिवसात शेत मोकळं होतं. ताबडतोब पुढं पाऊस चांगला झाला तर रब्बीचं हरभऱ्यासारखं पीक घेऊ शकता किंवा दुसरं कुठलं राजम्यासारखं पीक घेऊ शकता. त्यामुळे आपल्याला यावर्षी ह्याच्यावर आपले पारंपरिक पीक असल्यामुळे कीड रोग येत नाही. म्हणून सोयाबीनला पर्याय म्हणून आपण हेडिंग देतो आहे की सोयाबीनला पर्याय ही पिकं होईल का 100% होतील. आता ही आमच्याकडची पारंपरिक पीक आहे, त्यामुळे ह्याला जमीन कुठली लागते? हलकी ते मध्यम उताराची. फार भारी जमीन असेल तर चांगलंच आहे. हवामान कुठलं? आमच्याकडची पारंपरिक पिकं आहेत, आम्हाला ही वर्षानुवर्ष हजारो पिढ्यांपूर्वी घेतलेले आहेत. फक्त काय करायचं, यावर्षी लागवड करताना BBF यंत्रानं पेरणी करायची ह्या पिकाची. आता BBF यंत्र कुठलं आणायचं? पेरणी यंत्र गावगाव आहेत. BBF यंत्र म्हणजे काय? 3 किंवा 4 किंवा 5 ओळी तुमची 30 बाय 10 सेंटीमीटर आपण लागवड करणार आहे, त्याच्यानंतर एक सरी सुटावी. आता माझ्याकडे BBF यंत्र पेरायला नाही, पण तरीसुद्धा BBF यंत्रानेच पेरणी केल्यासारखं जर करायचं असेल तरी 4 किंवा 5 किंवा 6 बी लाईनी होऊ द्या तुमच्या कुठल्या ह्या मटकीच्या हुलग्याच्या, मध्ये 1 तास फक्त सोडा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वळून येता त्यावेळेस 1 फुटाची 1.25 फुटाची जागा सोडा आणि पुढं पेरत राहा. या पद्धतीनं तुम्ही केलं आणि जो मध्ये तास सोडलेला आहे त्याच्यामध्ये साधं डुबं मारलं, जे कोळपं म्हणतो आपण त्याला, जानोळ्याला जो दोरी बांधली आणि उथळसरी काढा. त्याला काही 1 फुटाची आणि अर्ध्या फुटाचीच व्हायला पाहिजे, फक्त बेड तयार मधला व्हावा. आणि जास्तीचं पाणी जे सप्टेंबरनंतर जर जास्त पाऊस झाला, अल निनोचा प्रादुर्भाव कमी झाला, त्यावेळेस मात्र जास्तीचं पाणी किंवा सुरुवातीच्या टप्प्यात जरी जास्तीचं पाणी झालं असेल. आता काय होतं, BBF यंत्राने पेरणी करायची का करायची? एकतर यंत्राने पेरणी केली तर 2 ओळीतलं 2 रोपातलं अंतर योग्य राहतं, यासाठी चकत्या मिळतात. BBF यंत्रानेच पेरणी करा, चकत्या मिळतात. 2 झाडातलं 2 रोपातलं अंतर योग्य राहिलं म्हणजे त्याला वाढायला जागा चांगली मिळेल, पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल, अन्नद्रव्य जे जमिनीतून त्याला मुळ्याला वाढायला जागा मिळेल, पाण्या जेवढं आहे उपलब्ध ती पाणी त्याला चांगलं व्यवस्थित घेता येईल. त्यामुळं व्यवस्थित प्रत्येक रोपाची वाढ चांगली जर झाली तर आपोआप उत्पादन वाढते. आणि मधली जी चारी आहे ती अतिवृष्टी झाली, जास्त पाऊस झाला तर त्या चारीतनं पाणी बाहेर शेताच्या ताबडतोब, अक्षरशः BBF यंत्राने जर पेरणी केली, 50 mm पाऊस होते मित्रांनो, दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या रानामध्ये चप्पल घालून चालता येतं, तिथं वापसा होतो. आणि जर पाऊस कमी झाला तर जो मधला बेड आहे, थोडा बहुत पाऊस झाला त्याच्यामध्ये पाणी साठून राहतं, ती मुरतं. आपण जी चारी केली त्याच्यामध्ये पाणी साठतं, ती मुरतं. ज्यावेळेस पावसाचा खंड पडतो त्यावेळेस ही जी मुरलेलं पाणी आहे ते आपल्या पिकाला उपलब्ध होतं. त्यामुळं यावर्षी काहीही करून BBF न किंवा बेडवरच पीक राहील, मग त्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत. आपला BBFचा एक व्हिडिओ पण आहे, तो पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला यंत्र जर BBF पेरणी यंत्र नसेल तर आपल्याला कशा पद्धतीनं पेरणी करायची हे पाहता येईल. आता मटकी आणि हुलगा पेरायचा आहे तर मग ह्याला वाण कोणते आहेत? मटकीचे वाण MBS 27 आहे, जो 125 ते 130 दिवसात तयार होतो. त्यानंतर फुले सरिता पण आहे, तो तेवढाच कालावधीमध्ये तयार होतो. मोठ नंबर 88 एक आहे. आणि मित्रांनो याच्यामध्ये स्वामी केशवानंद कृषी विद्यापीठ राजस्थानमध्ये एक विद्यापीठ आहे. हे खरं ॲक्च्युली मटकीचं क्षेत्र हे वरच्या भागात जास्त होतं. तुम्ही फार प्रस्तावना वाढवली नाही कारण व्हिडिओ फार मोठा होतो. ह्या राजस्थानच्या विद्यापीठानं खूप मोठं मटकीवर काम केलेलं आहे. त्यांचे खूप सारे वाण आहेत. आपल्याकडं पूर्वी पारंपरिक मटकी जी घेतली जायची ती असं भुईला धरून वाढायची, म्हणजे वेलवर्गीय खाली जमिनीवर वाढायची. आता हे जे वाण सगळे आहेत ते 60 ते 70 दिवसात तयार होतात आणि उभट वाढतात, म्हणजे हुलग्यासारखे वाढतात. त्यामुळं काय होतं आहे, ह्याची शेंगाची गळ होत नाही
आणि चांगलं उत्पादन देतात. सोयाबीनसारखं जर तुम्ही त्याची काळजी घेतली तर एकरी 4 ते 5 क्विंटल आरामशीर मटकीचं उत्पादन मिळतं. आता त्यांचे वाण कुठले आहेत? RMO 2251 आहे, RMO 40 आहे. RMO जी सिरीज आहे त्याच्यात त्यांचे 7-8 वाण आहेत. ह्या कृषी विद्यापीठचे आत्ता संपर्क साधा. नसेल तर आपल्याकडचे गावरान वाण वापरा. पण एखाद्या शेतकरी उत्पादक कंपनीनं 100-50 किलो जर बी आणलं आणि पुढच्या वर्षी त्याचा वापर केला, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं तुम्हाला, मागच्या वर्षीच्या आपल्याला हे वाण आणावं लागणार आहेत आणि ते वाणाची थोडी आपल्याला बीजोत्पादन घ्यावं लागलं ना, आपल्याकडे हे वाण वापरावं लागतील आणि आपल्या वातावरणात कुठला चांगला येतो हे सुद्धा बघावं लागेल. तर हे राजस्थान कृषी विद्यापीठाचे वाण आपल्याला यावर्षी लागेल. आणि जर हा नाही मिळाला तर आपल्याकडचा पारंपरिक वाण पण मिळेल. काही स्थानिक गावरान पद्धतीचे वाण आहेत ज्याचा अक्षरशः 150-150 रुपये किलोपर्यंतसुद्धा हे मटकी विकली जाते. मटकीचा वापर तुम्हाला माहिती आहे, मिसळमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतो, उसळ म्हणून होतो. तर आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याची मागणी पण आहे. त्यामुळं आपल्याला हे पीक लावायचं. आता हुलग्याचे कुठले वाण आहेत? सीना आहे, मान आहे, फुले सकस म्हणून आहे, दापोली एक आणि दीपाली एक आहे. महाबीजकडं बघा मिळतं आहे का? नसेल तर काही खाजगी मंडळी हे पारंपरिक बियाणं विकतात, त्यांच्याकडे संपर्क करा. यावर्षी विकत आणा, पुढच्या वर्षी घरचं बी ठेवा. आता हे झाले वाण. त्यासोबत हुलग्याचे काही कर्नाटक, आंध्र, तेलंगणा या भागामध्ये हुलग्याचं तामिळनाडूपर्यंत मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं. त्यांचेसुद्धा काही वाण आहेत. ते PHG 62 आहे, PDP 1 आहे, PDM 2 आहे, PDM KS 2 आहे, प्रताप कुलती आहे. असे काही वाण आपल्याला या भागामधून सुद्धा आणून लावता येतील. फुले मान किंवा फुले सकस हे तर आहेतच, हे सुद्धा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. कारण गरज ही शोधाजन्य असते. तुम्ही शोधा, नक्की सापडेल. आम्ही तुम्हाला मदत करायला आहोत. कमेंटमध्ये म्हणा तुम्ही, आपण काही लोकांचे तुम्हाला नंबरसुद्धा देऊ शकतो आणि रेफरन्स नंबर देऊन आपल्याला त्याचा शोध घेऊन हे सुधारित वाण आपल्याला घ्यावं लागतील. आता पारंपरिक आहे, परंतु याला बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. तुम्ही ज्यावेळेस घरचं बियाणं वापरता त्यावेळेस आपल्याला यावर्षी काही करून कुठलंही पीक असेल, जर बाहेरचं बी विकत आणलं असेल तर त्याला रासायनिक प्रक्रिया केलेली असते किंवा त्यात थायरमचं पाकिट असतं, ते लावायचं. आणि त्यासोबत आपल्याला यावर्षी ट्रायकोडर्मा याचा कन्सोर्शियम किंवा एकत्रित पाकिट मिळतं. एक पाकिट आणा, 2-3 एकरला पुरल. किंवा एक पावशेरची बाटली जरी आणली 250 मिली, आपल्याला लागतेच किती? 1 किलोला आपल्याला 5 मिली लागते. मग त्या ट्रायकोडर्मा, रायझोबियम, PSB आणि KMB हे 4 घटक असणारी पाकिटं किंवा बाटली आपल्याला आणायची आणि थोडंसं गुळाचं पाणी करायचे आणि पहिल्यांदा रासायनिक प्रक्रिया करायची, नंतर जैविक करायची. आपण बीज प्रक्रियेवर सेपरेट व्हिडिओ करणार आहे जूनमध्ये. फक्त हे डोक्यात राहू द्या की आपल्याला ह्या वर्षी बीज प्रक्रिया करूनच आपल्याला लावायचे, जेणेकरून सुरुवातीची वाढ त्या पिकाची चांगली होईल, जमिनीतून येणारे रोग कमी होतील. आता हे किती अंतरावर लावायचं आहे? तर 30 बाय 10 सेंटीमीटरवर ही दोन्ही पिकं लावली जातात. म्हणजे मटकी आणि हुलगा ही दोन्ही पिकं 30 बाय 10 सेंटीमीटरवर. आता याच्यामध्ये बियाणं किती लागतं आहे? तर ह्याच्यामध्ये मटकीचं बियाणं लहान असते, आपल्याला ते कमी लागते. 2, 2.5, 3 किलो, फार 3 किलो लागते. आणि हुलग्याचं मात्र तुम्हाला थोडं जास्त बियाणं लागेल. तर या PDF आपण सगळ्या गोष्टी दिलेल्याच आहेत. ते थोडं सविस्तर वाचावं अशी अपेक्षा आहे. चांगला पाऊस होऊ द्या, 70 ते 100 mm पाऊस होऊ द्या. पेरणीला घाई करू नका, कारण पुढं थोडा ताण पडणारच आहे. त्यामुळे सुरुवातीची वाढ तर आपल्याला पिकाची चांगली करून घ्यावा लागणार आहे. पेरल्या पेंडामिथिलिनसारखं तणनाशक जर मारलं तर सुरुवातीची आपल्या मूळ पिकाची चांगली वाढ होते. सुरुवातीला पेरलं आणि जर तणाचा प्रादुर्भाव जास्त असेल तर तण ताबडतोब वापतं आणि पिकाच्या पुढं जातं. त्यामुळं पिकाला वाढू देत नाही. त्यामुळं पेंडामिथिलिनसारखं तणनाशक पेरल्या 48 तासाच्या आत जर 700 मिली ते 1000 मिली म्हणजे 1 लिटर एकरी ह्या हिशोबाने जर मारलं तर सुरुवातीला आपल्याला बऱ्यापैकी तणावर नियंत्रण होतं. आता पेरताना BBFमध्ये पेरायचं आहे आणि मग त्याला खत कुठलं द्यायचं आहे? तर मित्रांनो, ह्या दोन्ही पिकाला 12.5 किलो नत्र, 12.5 किलो स्फुरदानी, 12.5 किलो पालाश, म्हणजे किती? 10-26-26ची बॅग, अर्धी बॅग जरी दिली, एक बॅग एकरी, तरी आपलं बऱ्यापैकी नाही 100% आपल्याला त्याच्यातून ह्या पिकाला लागणारं आवश्यक. तुम्ही कुठलंही पीक घ्या, तुम्हाला तिथं एकरी 2 बॅग द्यावं लागतात. इथं मात्र 1 बॅगमध्ये यावर्षी कार्यक्रम होणार आहे. पेरताना बॅच्या खालीच पेरून खत द्या. त्यानंतर ह्याला कुठल्याही प्रकारच्या खताची गरज पडत नाही. तणनाशक झालं पीक. आता पाणी व्यवस्थापन हे पावसावरच येणारे पीक आहेत. त्यामुळे त्याला इथं फार काय आपल्याला त्याची
पाणी व्यवस्थापनाची गरज पडणार नाही. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने करत असेल तर तुम्ही तुषारनं ह्या जे पीक वाढीची अवस्था, पीक फ्लोरा आणि दाणे भरणं ह्या 3 अवस्थामध्ये जर पावसात ताण पडला, तुम्हाला शक्य असेल तर पाणी द्या, उत्पादन मात्र 100% वाढणार. याच्यावर किडी फारशा येत नाहीत. रस शोषण करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी येते आणि काही आळ्या येतात. तर साधी रोगरसारखं डायमिथोएट आहे, क्विनॉल्फॉस आहे, फॉस्फामिडॉन आहे किंवा म्हणजे नीम तेल आहे किंवा बॅसिलिस थुरिंजिलिससारखं आपल्याला जैविकमध्ये आहे. COC म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड आहे, ब्लायटॉक्स याला ब्ल्यू कॉपर म्हणतो, आणि Z78 किंवा M45 ह्या साध्या तुम्हाला वाटलं कीड रोग वाटतो आहे तर फवारा, नाहीतर न फवारतासुद्धा आपल्याला हे 4-5 क्विंटल देणार आहे, कमीत कमी खर्चामध्ये देणार आहे. या पद्धतीनं आपल्याला या पिकाची लागवड करावं लागेल. मटकी काढणी करताना थोडी याची काळजी घ्यावी लागते. मटकीच्या शेंगा गळतात, त्यामुळं 80% पीक तयार झालं की ताबडतोब काढणी करावी. हुलगा हे सोयाबीनसारखंच आपल्याला कापून किंवा उपटून गोळा करून हालरमध्ये घेऊन करावं लागतं. आपल्याला व्यवस्थित त्याचं वाळू द्या. हालरमधून काढल्यानंतरसुद्धा पुन्हा त्याला 1-2 ऊन द्या आणि साठवून ठेवा. बाजारभावाचा अंदाज घ्या आणि ह्याची विक्री करा. 3 क्विंटल तर कमीत कमी 100% येणार आहे. 5 क्विंटल तुमच्या मॅनेजमेंटवर आहे आणि 100 रुपये भाव आहे. हे आमची पारंपरिक पीक आहेत. प्रथिनाचा उच्च सोर्स आहे. तुम्हाला माहीतच असेल की मटकीची तर तुम्ही खूप सारी मटकीची ओळख आहे, पण हुलगा हा असा आहे की ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लोहा आहे. लोहाचं प्रमाण कडधान्यामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या पिकात असेल तर हुलग्यामध्ये आहे. हुलग्याचं माडगं म्हणजे तुमच्या भाषेत नवीन पिढीसाठी हुलग्याचं सूप आजारी माणसाला पूर्वी द्यायचे. रात्री झोपताना त्याला सूप द्यायचे आणि तोंडावर पांघरून घेऊन झोप म्हणायचे. एक अर्धा तासात दरदरून घाम यायचा आणि तो माणूस दुसऱ्या दिवशी ठणठणीत कामाला तयार व्हायचा. म्हणजे ही आमची पारंपरिक पिकं आपल्या आरोग्याच्या पोषणासाठी अत्यंत आवश्यक होती. आम्ही ते सगळं सोडून दिलं आणि फक्त सोयाबीन एक सोयाबीन, कापूस एक कापूस किंवा मका एक मका करत बसलो आणि मग बाजाराच्या मागं लागलो. आम्ही आज बाजारात विकत काय घ्यायला जातोय याच्याबद्दल फार विचार करतो किंवा विकत आणण्यासाठी फार धावतो. मी म्हणतो बाजारातून काही न विकत आणता आमची शेती कशी करता येईल, आमची पारंपरिक पिकावर कसा भर देता येईल, याच्यावर जर भर दिला तर मला वाटतं शेती परवडेल. आणि येणाऱ्या हंगामाती पावसाचा अंदाज बघून तुम्ही यावर्षी मटकी हुलगा अर्धा एकर तरी ट्राय करा. कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं असेल तर बोला. आपण नक्की आवर्जून तुम्हाला त्याच्यावर मार्क काढू. व्हिडिओच्या खालची लिंक वाचा. मी मूग आणि उडदाचा पण व्हिडिओ याच्यानंतर आपल्याला येईल, त्याच्यावरसुद्धा लक्ष द्या. आणि पारंपरिक पिकामधून उत्पादन खर्च कमी करून मी शेतकरी स्वतः कसा फायद्यात राहील, माझ्यावर अवलंबून असणारे सगळे फायद्यात राहतात आणि आतापर्यंतचा तोच इतिहास आहे. यावर्षी आम्ही ठरवणार की लागल ते घेऊ, आम्ही विकत नक्की आणू, पण मला लागल तेच आणू आणि काहीतरी चुकीचं आणून मी टाकणार नाही. माझ्या पारंपरिक पिकावर लक्ष देईल, एवढं हा संदेश जर आपला घेतला आणि या पारंपरिक पिकाची लागवड केली तर नक्की शेती फायदेशीर होईल असं मला वाटतं. आमचा प्रयत्न वेगवेगळे नवीन विषय घेण्याचा आणि उत्पादन कमी करण्याचा असतो. आपल्याला काही विकायचं नाही किंवा कुणाला काही नावंही ठेवायची नाहीत. फक्त आम्ही एकच करू की सविस्तर माहिती घेऊ, शास्त्रोक्त शेती करू. शेती हे येड्यागाबळ्याचं काम राहिलेलं नाही, ज्ञानाची शेती करू, हीच आमची ठाम भूमिका आहे आणि तेवढ्यासाठीच आपला प्रयत्न आहे. मित्रांनो, याबद्दल एवढंच सांगायचं होतं. सखोल माहितीसाठी खालची PDF ओपन करा, डाउनलोड करा. धन्यवाद.